बसलेला असताना अजून ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे कोणाला? अरे तुम्हाला एवढा CSR फंड मिळून तुम्ही एवढी कामं करता बारामती, तो CSR फंड येतो कोणाच्या नावावर? शरद पवार विषयी बोलतो काय? न्यूयॉर्क टाइम्स वाला तुमचा इंटरव्ह्यू काय घेणार? अहो तो बोला हाय एम शाजिद पवार, वे टेल मी समथिंग अबाउट बारामती. तुम्ही म्हणजे मग ते काय 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 बोलला? म्हणून तुम्ही ते न्यूयॉर्क टाइम्सने हेटाळणी करता. माना, म्हणजे तुम्ही स्वतःचा सन्मान मानला पाहिजे की बारामतीच्या निवडणुकींची जागतिक माहिती घेण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सचा वार्ताहर येतोय, वॉशिंग्टन पोस्टचा वार्ताहर येतोय, BBCचा चॅनल येत आहे, अल जझीराचं चॅनल येत आहे. हे तुम्हाला समजणार नाही कारण का तुम्ही तशी पद्धती बघितलंच नाही. तुम्हाला फक्त तुमच्या विरोधात बातमी आली की संबंधित संपादकाला फोन करून ढोस द्यायचा आणि बातम्या थांबायला लावायचं, एवढंच तुमचं काम आहे. सर, महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर शरद पवार देखील 100% पाठिंबा देते. त्याच्यात काय, का नाही देणार? आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, अनुभवी चेहरे आहेत, भारताबद्दल, भारताच्या मातीबद्दल प्रेम असलेले चेहरे आहेत, निस्वार्थी चेहरे आहेत. उद्या जर शरद पवारांना संधी मिळाली तर हे पाठिंबा देतील. उद्या राहुल गांधींना जर संधी मिळाली तर सगळे मिळून एक होतील. आणि म्हणून तर आम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर केला नाही. आमच्याकडे एकच चेहरा नाही आहे. दोस्ती की है तो हक निभाएंगे. फडणवीस म्हणतात की आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री म्हणून घडवायचं होतं आणि दिल्लीला जायचं होतं, मात्र उद्धव ठाकरे म्हणतात की मी वडिलांना शब्द दिला शिवसेनेतला मुख्यमंत्री होणार 2.5-2.5 वर्षांना असं. आता हे झालं, आता हे झालं, इतिहास जमा झालाय, इतिहास जमा झाला, आता बस झाले. पंतप्रधान यांनी नांदेडच्या सभामध्ये असं सांगितलं की काँग्रेसचे खड्डे भरण्याचं काम आम्ही केलेलं आहे इतक्या वर्षात, 10 वर्षात. फक्त काँग्रेसने जेव्हा सत्ता सोडली तेव्हा जे कर्ज भारताच्या डोक्यावर होतं ते तुम्ही 300 पटीने वाढवलं. 1 लाख होतं ते तुम्ही 3 लाख कोटी करून टाकले.